नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। गुटखा तस्करीवर अंकुश, 88,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरी पोलिसांची कारवाई। एक आरोपी ताब्यात। जिंतूर तालुक्यातील निवळी खुर्द जवळ बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। तपासादरम्यान एकूण 88,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेतला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या आदेशाने करण्यात आली। मोहिमेचे मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय विवेकानंद पाटील, बोरी पोलीस ठाण्याचे एपीआय रामेश्वर धोंडगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय श्रीधर जगताप यांनी केली। पथकात पांडुरंग तुपसुंदर, बुधवंत दत्तात्रय डुकरे आदींचा समावेश होता। 6 डिसेंबर रोजी निरीक्षणादरम्यान निवळी खुर्द पुलाजवळ संशयित हालचाल दिसून आली। छापा टाकल्यावर तंबाखूजन्य बंदिस्त असलेला गुटख्याचा साठा मिळाला। आरोपी गणेश दत्तराव शेळके ताब्यात असून सोपान डोंबे फरार आहे। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 308/225 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्याद माणिक दत्तात्रय डुकरे यांनी दिली असून तपास पीएसआय महादेव गायकवाड करीत आहेत। स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।